एमपीएससीच्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचूनही अत्यल्प गुणांमुळे अंतिम निवडीपासून वंचित राहणाऱ्या गुणवंत उमेदवारांसाठी राज्य शासनानं एक मोठा निर्णय घेतलाय। उद्योग विभागांतर्गत निपुण सेतू हा अभिनव उपक्रम आता सुरू करण्यास मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे आणि या अंतर्गत विकसित होणाऱ्या पोर्टलवर अशा उमेदवारांची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे। शासकीय महामंडळं, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि इतर संस्थांना त्यांच्या गरजेनुसार हे कुशल मनुष्यबळ थेट उपलब्ध होणार आहे। त्यामुळे हजारो गुणवंत तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे आणि विद्यार्थ्यांकडून या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे। हा रोजगाराच्या नव्या संधींसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे। या पोर्टलच्या माध्यमातून एमपीएससी परीक्षांच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेल्या पण अत्यंत कमी गुणांनी अंतिम गुणवत्ता यादीत स्थान मिळवू न शकलेल्या उमेदवारांची माहिती दिली जाणार। उद्योग विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या एक खिडकी मैत्री 2.0 या पोर्टल अंतर्गत निपुण सेतू हे नवीन पोर्टल विकसित केलं जाईल। कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्या, खासगी उद्योजक, शासकीय महामंडळ आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना उपलब्ध करून दिली जाईल। खासगी कंपन्यांनाही दर्जेदार मनुष्यबळ थेट मिळणार। पात्रतेचे निकष काय आहेत? तर अंतिम टप्प्यातील उमेदवार। हा उपक्रम एमपीएससी मार्फत घेतल्या जाणाऱ्या कोणत्याही परीक्षेच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेल्या पण अंतिम निवड यादीत स्थान न मिळालेल्या सर्व उमेदवारांसाठी लागू असेल। भविष्यातील परीक्षांसाठी अनिवार्य सदर शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून पुढे आयोजित होणाऱ्या आयोगाच्या सर्व परीक्षांसाठी हा नियम अनिवार्यपणे लागू राहील। मागील उमेदवारांना संधी। गेल्या 1 वर्षात झालेल्या परीक्षांमधील अंतिम टप्प्यातील उमेदवारांकडून एमपीएससीने संमतीपत्र म्हणजे कन्सेंट लेटर घेतल्यास आणि तांत्रिकदृष्ट्या शक्य असल्यास अशा उमेदवारांचा डेटा देखील पोर्टलवर समाविष्ट केला जाईल।